जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्याचं प्रशासनाचं टार्गेट आहे। औद्योगिक वसाहत परिसरातील केमिकल कंपन्या, भाडेतत्वावर दिलेले कारखाने आणि बंद कारखान्यांची तपासणी करावी। त्यासाठी नार्को समन्वय केंद्र एनकॉर्ड समितीसह संबंधित विभागाने तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयात नार्को समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली। यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, MIDCच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा जाधव, शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, डॉ. मुजाहिद अलास्कर, सहाय्यक आयुक्त अन्न समुदाय, औषध निरीक्षक राहुल करंडे, राज्य उत्पादक शुल्क उपाधीक्षक ऋषिकेश इंगळे, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे उपस्थित होते। जिल्हाधिकारी दयानिधी म्हणाले, जिल्ह्यात अंमली पदार्थाची लागवड, विक्री, वाहतूक आणि साठवणूक होणार नाही या अनुषंगाने तपासणी करण्यासाठी पोलीस विभाग, MIDC, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, अन्न व औषध प्रशासन आदी विभागाच्या अधिकाऱ्यांचं संयुक्त पथक स्थापन करावं। या पथकाने दर महिन्याला जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील औद्योगिक वसाहत परिसरातील केमिकल कंपन्या, भाडेतत्वावर दिलेले कारखाने आणि बंद कारखान्यांची तपासणी करावी, जेणेकरून अशा कारखान्यांमध्ये बेकायदेशीर व आक्षेपार्ह कामे होत असल्यास तात्काळ निदर्शनास येतील। राज्य शासनाने 100 दिवसांचा कृती आराखडा निश्चित केलाय। त्या अनुषंगाने अंमली पदार्थ निर्मिती आणि विक्रीस आळा बसवण्यासाठी परिसर पाहणी करून 1 महिन्याच्या आत कारवाई करावी आणि तसा अहवाल समितीस सादर करावा, असं त्यांनी स्पष्ट केलंय।